लिहिणाऱ्यांना बाल मानसिकता समजली पाहिजे, ओळखता आली पाहिजे आणि मुलांना काय आवडतं काय नाही हे समजून घेतलं पाहिजे। त्याचबरोबर बोली भाषेतून पुस्तकं लिहिली गेली पाहिजे, तरच बाल साहित्याची जी सद्यस्थिती आहे ती अधिकाधिक सुधारेल। आणि यानंतर दरम्यानच्या काळामध्ये आमचे मार्गदर्शक साहित्यिक सन्माननीय रघुनाथ काकडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून मनापर्यंत स्वागत करतो। आणि यानंतर आपण या सत्राच्या समारोपाकडे येत आहोत। उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करत आहे उत्तम समीक्षक सन्माननीय प्रशांत शेटे सर। आपल्याला विनंती करतो की आपण आभार व्यक्त करायचे आहेत। धन्यवाद सर। रसिको, बाल साहित्याची सद्यस्थिती या परिसंवादाच्या निमित्ताने उपस्थित सर्व आपण ज्यांचे प्रामुख्याने आभार मानणं महत्वाचं आहे त्या सर्वांसाठी खरं तर आजचा हा जो दिवस आहे एक पर्वणीचा आहे। ग.ह. पाटील बाल साहित्य नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे, शिवांजली साहित्यपीठ आणि शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान चाळकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडत आहे। खरं तर आभार मानण्याच्या दृष्टिकोनातून मला काही चारोळे या ठिकाणी सुचतात, त्या मी या ठिकाणी व्यक्त करतो। प्रामुख्याने जे मान्यवर आजचे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्याबाबत म्हणावंसं वाटतं, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, ज्यांचे हात काही सृजनाची निर्मिती करतात, असे मान्यवर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत। खरोखर ह्या भूमीचे एक भाग्य आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी सविस्तरपणे बाल साहित्याची सद्यस्थिती व्यक्त केली ते फडदगावचे सन्माननीय माजी सरपंच जालिंदर मामा डोंगरे, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आलेले प्रमुख व्यक्ती अनिलजी कुलकर्णी यांनी सुद्धा अतिशय सुश्राव्य पद्धतीने आणि हृदयापासून हृदयापर्यंत बालगोपाळांसाठी बाल साहित्याची सद्यस्थिती व्यक्त केली। त्यांचे मी शतशः या व्यासपीठाच्या वतीनं आभार मानतो। त्याचप्रमाणे ज्यांनी सुरुवातीपासून अतिशय चांगल्या पद्धतीने आदेशीय स्थान भूषवलं, संपूर्ण परिसंवादाचा सार ज्यांनी सविस्तरपणे व्यक्त केला आणि जे चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होऊन बाल साहित्यिकांना मार्गदर्शन ठरावं असे विचार त्यांनी व्यक्त केले, या सर्वांचे मी शतशः आभार या व्यासपीठातर्फे मानतो। आणि या ठिकाणी या सत्राचं समापन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। धन्यवाद। त्यांच्या समवेत मी आमंत्रित करतो सुप्रसिद्ध साहित्यिक साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त, ज्यांनी 2020 मध्ये शब्दांची नवलाई या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्राप्त केला, ज्यांचे अनेक कथा, कविता, नाट्यकथा, शब्दकोडी या बालकांसाठीच्या तयार झालेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत, प्रकाशित झालेल्या आहेत, असे आदरणीय एकनाथजी आव्हाड सर आपणही त्यांच्या स्थानपन्न व्हावं। यानंतर आपण सत्कार घेणार आहोत। या ठिकाणी एकनाथ आव्हाड सरांचा सत्कार आदरणीय काकडे सरांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। सरांना विनंती आहे आपण पुढे रघुनाथ काकडे सरांनी समोर यायचे। संमेलन कालपासून सुरू झालेलं आहे आणि आजच्या या सत्रामध्ये मी आणि आदरणीय सराफ सर तुमच्याशी संवाद साधणार आहे। कवितेतून, गोष्टीतून, बाल साहित्यातून। तर तुम्ही ऐकायला तयार असणार आहात मुलांनो? खरं तर कविता, गाणी, गोष्टी घेऊन सराफ सर काय, मी काय, इथे असणारे आमचे मित्र कैलास दौंड, आमचे रमेश
रमेश तांबे सर, आमचे सचिन बेंडभर सर, कितीतरी मंडळी की आम्ही आमच्या गोष्टी कविता घेऊन महाराष्ट्रभर फिरत असतो आणि मुलांशी त्या गोष्टींच्या कवितांच्या माध्यमातून संवाद साधत असतो. मुलांना माझी ओळख करून दिली की मी कविता लिहितो, गोष्टी सांगतो, पण माझी पहिली कविता तुम्हाला ऐकवायची आहे. माझ्या आता 15 कविता संग्रह आहेत, पण त्यातली पहिली लिहिलेली कविता आजही मला तेवढीच काल लिहिल्यासारखी ताजी वाटते. ती तुम्हाला ऐकवतो. ती कविता माझ्या वर्गातल्या मुलीवर लिहिली बरं का. 5वीचा होता मला, आणि सविता पटेकर ही माझी मुलगी गैरहजर राहत होती. मुलीचं नाव सविता पटेकर, आणि या मुलीने शाळेत यावं म्हणून माझी धडपड खूप होती. त्या मुलीचं घर गाठलं, त्या मुलीच्या आईला भेटलो आणि म्हटलं काहीही करा पण मुलीला शाळेत आणा. दुसऱ्या दिवशी त्या माऊलीला काय वाटलं कुणास ठाऊक, ती कामाला न जाता सकाळी आमची सकाळची शाळा त्या वेळेत मुलीला ओढत शाळेत घेऊन आली. तर मला जे काय वाटलं, आईने जी कर्म कहाणी भरलेल्या डोळ्याने सांगितली, मी खूप अस्वस्थ झालो मुलांनो. आणि घरी गेलो आणि ते सगळं अस्वस्थपण मी माझ्या शब्दात लिहून काढलं आणि आयुष्यात पहिली कविता लिहिली. त्या कवितेचं शीर्षक आहे सविता पटेकर सतत गैरहजर. कवितेला सुरुवात करतो बरं का. मी ज्या वेळी कार्यक्रमाला जातो, मुलाशी खाली हळूहळू वाकायला लागली की मी काय म्हणतो माहिती, ज्ञानेश्वर. आणि ज्ञानेश्वर म्हटल्याबरोबर सगळी मुलं ज्ञानेश्वरांसारखी ताट स्तब्ध शांत बसतात. पण मला इथे म्हणावं लागत नाही, कारण सगळी मुलं मी पाहतोय, शेवटी मुलांचे चेहरे असे ताट बसलेले आहेत, प्रसन्न चेहऱ्याने ऐकत आहेत. तर कवितेला सुरुवात करतो. सविता पटेकर सतत गैरहजर. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन. काकू तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. काकू तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली, रोज घरी त्रास देते आणि शाळेचं म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. रोज घरी त्रास देते, शाळेचं म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला लिहायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. तिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू, 4 घरची धुणभांडी सुद्धा करते. त्या पोरीसाठी मरमर मरते. नवरा माझा गेला मरून, आईचं बोलणं पोट तिरकीनं, पण पोरगी मात्र ढिम्म. नाव तिचं सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो, का ग शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो, का ग शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. मुलगी काहीच बोलेना, मुलगी काहीच बोलेना. आईला आला राग, आईने तिच्या कानफडात मारलं आणि मुलीने आईकडे रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं, त्या मुलीचं की तिच्या आईचं, मास्तरांचं की इथल्या शिक्षण पद्धतीचं. मीही काहीसा निरुत्तर. सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं तिची समस्या शोधून काढावी, मनापासून ठरवलं तिची समस्या शोधून काढावी. अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ, या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला. खेळगाडी गोष्टींचा तासयाच घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण मुलं म्हणाली गैरहजर. माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर, या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर. तेवढ्यात दारातून कवळे शब्द आले, सर वर्गात येऊ. दाराकडून पाहिलं तर दारात सविता उभी, शाळेच्या गणवेशात 2 घट्ट वेड्या घालून. माझं मन फुललं. वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली, सर सविता हजर, सर सविता हजर. माझ्या वर्गातली सविता हजर झाली, पण माझ्या कवितेलाही खऱ्या अर्थाने या सवितांनी सुरुवात करून दिली. तर मग अशा कथा कविता गोष्टी घेऊन मी मुलांची आनंदाची बाग
फुलवता फुलवता मीही आतून बहरत गेलो आणि अशीच एक गोष्ट सांगतो. पण एक गोष्टीत मला तुमचा सहभाग पाहिजे बरं का. गोष्टीचं नाव आहे कावळ्याने खाल्ल्या शेवया. बघा मजेशीर गोष्ट आहे. मुलांना म्हटलं तरी गोष्ट गमतीची आहे, म्हटलं तर जमतीची आहे, म्हटलं तर हसण्याची आहे आणि म्हटलं तर बरंच काही शिकण्याची सुद्धा आहे. या गोष्टीत एक होता राजा आणि एक होती राजा होता शूर आणि राणी होती शहाणी. मुलांनो एकदा काय झालं, राजवाड्याच्या गच्चीवर राणी करत होती शेवया. तिकडून उडत आला कावळा. कावळ्यानं पाहिलं राणी शेवया करते, शेवयांचा सुंदर घमघमाट पसरलाय. हा 2 दिवसाचा उपाशी कावळा राणीकडे गेला आणि लगेच बोलता झाला. म्हणाला, राणी काय राणी किती शहाणी. हे राणी मला खूप भूक लागली आहे, 2 दिवसाचा उपाशी मला खायला देतेस का शेवया. पण मुलांनो हिरड्यावरची घाण खाणारा कावळा राणीला काय आवडलाच नाही. राणी म्हणाली, कावळे दादा तुमचं किती घाण, नदीकडे जा, तोंड बिंड धुवा, मग माझ्याकडे या, मग मी खायला देईन शेवया. कावळा म्हणाला, मग देशील ना. हो. कावळा पंखांची जोरात फडफड करत त्याने एका दमात नदी गाठली. मुलांनो नदीला आवाज दिला, नदीबाई अगं पाणी बिणी देशील का. पाणी बिणी देशील तर तोंड बिंड धुईन तर राणीकडे जाईल आणि राणीकडे जाईल तर शेवया खाईल. कडाकुडू नदी म्हणाले, कावळे दादा माझ्याकडे पाणी घेणार कशाकडे. कुंभाराकडे जा आणि मडकं घेऊन ये. बिचारा कावळा पंखाची जोरात फडफड करत त्याने कुंभाराचं घर गाठलं. दारातूनच आवाज दिला, कुंभार दादा अरे मडकं बिडकं देशील का. मडकं बिडकं देशील तर नदीकडे जाईल तर पाणी बिणी घेईन तर तोंड बिंड धुईन तर राणीकडे जाईन आणि राणीकडे जाईन तर खाईन काय. कशा रे कडाकुडू. अरे बाबा कुंभार म्हणाला, माझ्याकडे मडके देईन तुला, पण माती संपली माझ्याकडं. तू काय कर, डोंगराकडे जाऊन माती घेऊन ये, त्या मातीचं छान मडकं घडवून देतो. आता कावळ्याला कळलं पोट भरायचं तर काम केलंच पाहिजे. जो जे काम सांगेल तो ते करायला सुरुवात केली. तो गेला डोंगराकडे. डोंगराला आवाज दिला, डोंगर दादा अरे माती पिती देशील का. माती पिती देशील तर कुणाकडे जाईल सांगा. तो कुंभाराकडून घेईन काय, तो मडकं घेऊन कुठे जाईल, नदीकडून काय घेईल, ते पाण्याचं काय करील, ते तोंड धुवून कुणाकडे जाईल, राणीकडे जाऊन तर काय करेल. कशा डोंगर म्हणाला, माझ्याकडे माती बाबा, पण माती उकरायला माझ्याकडे काय नाही. त्या चांभाराकडे मोठी टोकदार शिंग असतात, ती घेऊन ये आणि माती उकर, पाहिजे तेवढी माती नाही. कावळ्याला कळलं की पोट भरायचं तर काम केलं पाहिजे. तो चांभाराकडे गेला. मुलांना त्याच्या पंखाची फडफड कमी झाली होती, तो थकला होता, 2 दिवसाचा उपाशी होता. पण त्याच्या मनाशी एक वाक्य निश्चय ठाण मांडून बसलं होतं की पोट भरायचं तर काम केलं पाहिजे. गेला तो चांभाराकडे. आवाज थकलेला होता तरी तो म्हणाला, चांभार दादा अरे शिंगबिंग देशील का. शिंगबिंग देशील तर डोंगराकडे जाईन तर माती बिती घेईन तर कुंभाराकडे जाईन तर काय घेईन, मडकं घेऊन कुठे जाईन, नदीकडून काय घेईन, पाण्याचं काय करीन, तोंड धुवून कुणाकडे जाईल, राणीकडे जाऊन काय खाईल. कडाम कुडून तो चांभार म्हणाला, हे बाबा मी तुला देणार रे शिंग, काळ फार बेकार आहे, मी शिंग देणार तर तू मला काय देणार. कावळ्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. म्हणाला, मी 2 दिवसाचा उपाशी, माझ्याकडे द्यायला काहीच नाही. म्हणजे असं चालत नाही. एका हाताने घे आणि दुसऱ्या हाताने दे, अशी काळ आहे. त्यामुळे तू मला काय देशील ते सांग. म्हणजे माझ्याकडे काहीच नाही. असं नाही, तू गाईकडे जाऊन माझ्या बाळासाठी दूध घेऊन ये. बिचारा गेला, गाईकडे गेला. म्हणाला, गोमाते आता दूध देशील का. दूध देशील, चांभाराकडे जाईन तर शिंगबिंग घेईन तर डोंगराकडे जाईन तर माती बित्ती घेईन तर कुंभाराकडे जाईन तर मडकं बिडकं घेईन तर नदीकडे जाईन तर पाणी घेईन तर पुढे कुणाकडे जाईल.
राणीकडे जाईल आणि राणीकडे जाईल तर शेवया खाईल कशा रे कडाम कुडूम पण मुलांनो तो गेला गाईकडे दूध घ्यायला. आपण गाई म्हणाले मी तुला दूध देणार नाही, आधी शेतकरी दादाकडे जाऊन माझ्या वासरासाठी चारा घेऊन ये. आणि मग गेला तो वासराकडे काय आणायला, चारा आणायला गेला. शेतकरी दादाकडे वासरासाठी चारा आणायला गेला आणि मग काय म्हणाला, शेतकरी दादाला म्हणाला की शेतकरी दादा रे चारा बिरा देशील का, हे चारा बिरा देशील तर कुणाकडे जाईल, गाईकडून काय घेईल, हे दूध घेऊन कुणाकडे जाईल, चांभाराकडून काय घेईल, शिंग घेऊन कुणाकडे जाईल, डोंगराकडून काय घेईल, माती घेऊन कुणाकडे जाईल, कुंभाराकडून काय घेईल, मडकं घेऊन कुठे जाईल, नदीकडून काय घेईल, मग पाण्याचं काय करील, तोंड धुवून कुणाकडे जाईल, आणि राणीकडे जाऊन तर काय खाईल. अशा कडा पुडून शेतकरी दादानी ओळखलं, अरे बापरे, म्हणजे आताही कावळ्याला काही चारा मिळतोय की रे शेतकरी दादाकडून. शेतकरी दादानी ओळखलं, हाच कावळा पिकावर चोरून येतो, पिकातले दाणे चोरून खातो. शेतकरी दादाला कावळ्याने वचन दिलं, यापुढे मी चोरी करणार नाही, पिकावर चोरून येणार नाही, पिकातले दाणे चोरून खाणार नाही. शेतकरी दादाला दया आली, पण ते म्हणाले, कावळ्या तू गबाळ्यासारखं राहतोस रे, पण मी यापुढे गबाळ्यासारखा सुद्धा राहणार नाही. तिथे मी मुलं पाहिली कशी फुलासारखी फुललेली आहेत, ती मुलं कधीच गबाळ्यासारखी शाळेत जात नसतील, गबाळ्यासारखी राहत नसतील, हो ना. मग तसा कावळ्याने वचन दिलं, मी गबाळ्यासारखं राहणार नाही असं म्हटल्या बरोबर शेतकरी दादाने त्याला दिला चारा. त्याने चारा कुणाला दिला रे बाळा, बाईने दिलं दूध. दूध घेऊन कुठे गेला रे बाळा, चांभाराकडे. आणि चांभाराने दिले टोकदार शिंग घेऊन कुठे गेला, डोंगराकडे. माती घेऊन कुठे गेला, कुंभाराने त्या मातीचं छान मडकं घडवून दिलं. आणि मग ते मडकं घेऊन कुणाकडे गेला, नदीकडून काय घेतलं, हे पाण्याचं काय केलं. इथे चुकला तुम्ही. आता तुम्ही सांगा, एवढं पाणी मिळाल्यावर नुसतं कोण तोंड धुईल. त्याने मस्त काय केली, आंघोळ केली आणि मस्त चकचकीत झाला, पंख स्वच्छ, चोच स्वच्छ, सगळं अंग स्वच्छ. गेला ना राणीकडे. राणीने पाहिलं कावळा आलाय, शहाण्यासारखा उभा आहे, किती स्वच्छ दिसत आहे. राणीने पटकन त्याला दिल्या खायला. कडामकुडूम कावळ्याने सगळ्या शेवया फस्त केल्या. कावळ्याचं पोट भरलं, तृप्त झाला तो. आणि कावळा आनंदाने उडायला लागला. उडता उडता म्हणाला, राणी ग राणी तू किती मुलांना, माझ्या गोष्टीतला कावळा गेला उडून आणि माझी गोष्ट गेली. आणखी तुम्हाला काय ऐकायचंय का, ज्ञानेश्वर. एक कविता ऐकली, एक गोष्ट ऐकली. आता एक कविता वर्गात इन्स्पेक्शनला साहेब येतात बरं का, तुमच्याकडे येतात ना वर्गामध्ये वार्षिक परीक्षेचं इन्स्पेक्शन घ्यायला, तर असे साहेब येतात वर्गात. आणि मग साहेब मुलांना प्रश्न विचारतात. त्याच्यावरची ही कविता आहे. वर्गात शिरून मोठे साहेब बोले पटापटा, वर्गात शिरून मोठे साहेब बोले पटापटा, उत्तर द्या मुलांना तुम्ही लवकर आता. गव्हाचे सगळ्यात जास्त कोठे उत्पादन, गव्हाचे सगळ्यात जास्त कोठे उत्पादन, शेतातच आहे बोले सुरत सारे. शेतात आहे साहेब. एका वांग्याचे तुकडे पास 10 वांग्याचे किती, एका वांग्याचे तुकडे पास 10 वांग्याचे किती, किती सांगू साहेब, भरीत व्हायची भीती. बरं चाल ढकल याचा अर्थ कोण सांगेल मला, चाल ढकल याचा अर्थ कोण सांगेल मला. उद्या सांगितला तर साहेब चालेल का तुम्हाला. बरं विमान तयार करायला सामान लागतं काय, विमान तयार करायला सामान लागतं काय. वर्गातल्या मुलांनी एवढे विमानं केलेले असतात कागदाचे, एक पोरगं पटकन उठून राहिलं, रद्दी कागदाशिवाय आणखी दुसरंच लागतं काय. बरं बगळा एका पायावर का बरं उभा असतो, बगळा एका पायावर उभा का बरं असतो. दुसरा पाय उचलला तर पडेल ना सर तो. सरांनी कपाळाला मारून घेतला हात, साहेबांनी कपाळाला मारून घेतला हात. म्हणे भलत्याच हुशार पोरांची आज पडली गाठ, भलत्याच हुशार पोरांची आज.
थमाकाकू आमच्या बाजारात गेल्या आणि हौसेने मोत्याची नथ घेऊन आल्या सर. काय नाही दुसरं मिळालं. नथ. थमाकाकू आमच्या बाजारात गेल्या, हौसेने मोत्याची नथ घेऊन आल्या. नथ घालून नाकात गावभर फिरल्या. नथ घालून नाकात गावभर फिरल्या. ज्याला त्याला थांबून बाताही मारल्या. बोलताना मध्येच मुरडायचा नाक आणि मग नथीचा आकडा हलायचा झाक. उडवून नाक त्या पोपटावानी बोले, अहो तरी सुद्धा लोकांच्या ध्यानी नाही आले. मग नाक फुगून बोलल्या त्या पटकन, थांबू नका इथं घरी जावं झटकन. डोळे असून आंधळे अशी तुमची गत, दिसत नाही नाकात एवढी मोठी नथ. एवढी मोठी नथ दिसत नाही, मग काय उपयोग माझ्या नथीचा. बाजारात गेल्या आणि हौसेने मोत्याची नथ घेऊन आल्या. काय नाही दिसत नथ बर का. थमाकाकू आमच्या बाजारात गेल्या आणि हौसेने मोत्याची नथ घेऊन आल्या. नथ घालून नाकात गावभर फिरल्या. नथ घालून नाकात गावभर फिरल्या. ज्याला त्याला थांबून बाताही मारल्या. बोलताना मध्येच मुरडायचं नाक. बोलताना मध्येच मुरडायचं नाक आणि मग नथीचा आकडा हलायचा छान. उडवून नाक त्या पोपटावाणी बोले. उडवून नाक त्या पोपटावाणी बोले, तरी सुद्धा लोकांच्या ध्यानी नाही आले. मग नाक फुगून बोलल्या त्या पटकन. मग नाक फुगून बोलल्या त्या पटकन, थांबू नका इथं घरी जावा झटकन. डोळे असून आंधळे अशी तुमची गत, दिसत नाही नाकात एवढी मोठी नथ. एवढी मोठी नथ दिसत नाही म्हणजे तुमच्या इथे काय उभं राहणं गरजेचं नाही, घरी चालू पडा. अशा आमच्या थमाकाकू. पण अशीच आमची एक वर्गाची 5वीची मुलगी, तिला आईने सुट्टीत वही दिली आणि ती मुलगी काय म्हणते बघा. ती मुलगी म्हणते, आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. काय रे मुलांनो, तुम्हाला देतात का हवं ते करायला. मला माहिती एक नाट्यछट आहे बघा. इथे बसू नको, तिथे बसू नको, हे करू नको, ते करू नको. मग तो मुलगा विचारतो, मग मी काय करू. काय म्हणतात, सारखा सारखा अभ्यास करू. तो तरी जमायला हवा ना. आमच्या बाबांना तरी कुठे जमला. बाबा 2 वर्ष 8वी. बरं ते जाऊ द्या, आता मी काय करू ते सांगा. सांस्कृतिकच्या तासाला जोरदार भुपाळी म्हटली. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुण उदय झाला. काय म्हणाले आपल्या कृष्णदत्त कृटल तुझ्या त्या भुपाळीनं बस खाली. म्हणजे गाणं म्हणायची बंदी. एवढंच काय, पिटीच्या तासाला लेझिम करता करता जरा कुठे नाचून घेतलं तर सर बेंबीच्या देठापासून ओरडले, आपल्या अंगात आलं करे तुझ्या. म्हणजे नाचायची बंदी. अहो परीक्षेच्या पेपर मध्ये सुद्धा सगळं पाठ करून लिहायचं, म्हणाल काहीच नाही. तरी मी इतिहासाच्या पेपर मध्ये लिहिलं बरं कसं. झाशीची राणी एवढी शिर होती, एवढी शिर होती की तिने घोड्यावरची गेंडा वापरला पण जाम घाबरलीच नाही. सर म्हणाले, या आपल्याला ना तोफीच्या तोंडीच दिलं पाहिजे. आता तुम्ही कसं हसता तसं सगळं वर्गात सारखं हसू होतं माझं. हा, माझं हे दप्तर एवढं मोठं, माझ्या दप्तरासकट वर्गाच्या मुलींनी पाहिल्यावर म्हणतात, बघा नाकापेक्षा मोठी जड आला. अहो सांग, मग ते स्काउटची खरी कमाई करायला गेलो ना मावशीकडं. मावशी म्हणाली, बाळाला तासभर सकाळ दिले मी 1 रुपया. कसलं ते बाळ चावलं मला, वचकारलं, ठेवलं बाळ बाजूला, नारळ निघून घरी. काय करायचं, जिथं तिथं असं हसू होते, काहीच काम होत नाही. आता ते जाऊ द्या. आता मध्ये ना मला नाटकात काम मिळालं होतं. काम काय होतं, चौगले सर नको त्यावेळी शिकायचं. पण नाटक सुरू झालं, कधी शिकायचं तेच आठवना. नाटक बोंबललं, सगळे मुलं म्हणतात तुझ्यामुळं तुझ्यामुळं तुझ्यामुळं. असं हे पोरांची मनोगत आहेत. सांगत बसलं तर खूप खूप वेळ जाईल. पण मी तुम्हाला माझी वही कवितेकडे पुन्हा वळवतो की आईने आणली मला वही आणि म्हणाली या हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता. आईवरच लिहिली एक कविता. आता वाचते ती मी येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी. अहो आणखी 2 पावसाची गाणी. पुन्हाला सुटे ना अवघड गणित. मी सोडवले ना अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला. ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत आणि सुचेल तसे बसले लिहित. आईच्या हाती वही लागते. आई म्हणाली, अगं सारेच या. आई म्हणाली, अगं सारेच या. वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही. शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही. अहो सजून गेली माझी वही. तर सहीने त्या मुलीची वही सजून केलेली आहे. शेवटची एक कविता म्हणतो आणि मी सरांकडे माहित देतो. ती कविता आहे आय काय रोज चालत जाईल. एका आदिवासी पाड्यावर गेलो होतो आणि तिथली मुलगी म्हणाली, सर शाळेत खूप मजा वाटली.
आणि मला परतीच्या प्रवासात ती कविता सुचली. ती मुलगी म्हणते आईला, आय मी रोज शाळेत जाईन, शाळा शिकीन, बुक वाचीन, आपल्या परशाला सांभाळून घरचं काम बी करीन, पण आय मी रोज शाळेत जाईन. आय पोटासाठी तुझी वणवण ठाव आहे मला, पोटासाठी तुझी वणवण ठाव आहे मला, एका पोटासाठी बी आराम नाही मिळत तुला, पण तू घरची नग काळजी करू, तू घरची नग काळजी करू, मी समज पाहिन, पण आय मी रोज शाळेत जाईन. ती मुलगी म्हणते आय गुरुजी जाऊ म्हणलं तर चांगलं डोकं हाय, तेव्हापासून माझा जीव बघ हरकून गेलाय. गुरुजी जाऊ म्हणलं तुला चांगलं डोकं हाय, तेव्हापासून माझा जीव बघ हरकून गेलाय. आय दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, पण आय त्या रोज शाळेत जाईन. ती मुलगी म्हणते आय मी एक शिकले तर आपला परशा बी शिकल आणि शिक्षणाचं महत्व त्याच्या डोसक्यात बी बसल. आय मी एक शिकले तर आपला परशा बी शिकल, शिक्षणाचं महत्व त्याच्या डोसक्यात बी बसल. आय शाळेमुळेच हा विश्वास मी खरा करून द्यावी, शाळेमुळेच हा विश्वास मी खरा करून द्यावी, पण आय मी रोज शाळेत जाईन. शेवटी ती मुलगी म्हणते ते फार महत्वाचं आहे मुलांनो. ती मुलगी म्हणते आयो शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. आय थोडी कळ काढ, आपली सारी सपान पुरी होती. आय थोडी कळ काढ, आपली सारी सपान पुरी होती. म्हणूनच आय मी रोज शाळेत जाईन, म्हणूनच आय मी रोज शाळेत जाईन, म्हणूनच आय रोज शाळेत जाईन. धन्यवाद सगळ्यांना. मुलांच्या मनाला जिंकून घेतलंय. अतिशय सुबक आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण मुलांच्या मनापर्यंत पोहोचणार. आपले मनपूर्वक सर्व विनंती करतो आपण आवाज पोहोचतोय का तिकडे? आवाज येतोय का तुम्हाला? नाही म्हणजे आता मोठी माणसं करतात, मोठ्या माणसाला टाकलं पाहिजे असं खाली उतरले खाली उतरलो. संस्कृतात आपल्याकडे आहे का महाजन ये महाजन तिकडे जाऊन बसले, मला तिकडे जाता येणार नाही, महाजन ठरलं इथे. आणि आता खरं तर गोष्ट सांगायला इथे सचिन बेंडकर चौकलेश्वर गौडकर याच्यासारखी भारी भारी माणसं असताना मला विचारायला गोष्ट काय सांगतायत ते आपलं सहज हा लोक यांनी सांगितलं. एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगू नक्की काय झालं हे सगळं मी बोलायचा विचार करत असताना इकडे खूप आवाज आहे. तुम्हाला याची गोष्ट आवडली, कविता आवडली, त्या गोष्टीतला कावळा आवडला. मला आता इकडे खूप कावळ्यांचे आवाज आले, इकडून 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 सगळीकडून कावळ्यांचे आवाज आले. तुम्हाला आले ना? आले की नाही? नाही आले, आले इकडून आले, इकडून आले. आणि मला आता राजगुरू सर म्हणाले की अहो मुलांच्या आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि कावळे ओरडायला लागलेले. गोष्टीचे काय आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ, पुन्हा पुढच्या वेळेस गोष्ट सांगू. गोष्टीची भारी भारी माणसं राहिली आपल्याकडे गोष्ट सांगणारे. त्यामुळे मी एक आनंदाची गोष्ट सांगतो की आता याच्यानंतर भोजनासाठी मी विश्रांती घेत आहे, तर मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या मनोरंजनातून बाल साहित्य या दुसऱ्या सत्रामध्ये सहभागी होणारे मान्य श्री सूर्यकांत सफार व मान्य श्री एकनाथ पवार सर यांनी खूप सुंदर मनोरंजनातून मुलांना बोलके केले. त्यांचे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेकडून खूप खूप आभार. त्याबरोबर उपस्थित मान्यवर बालकवी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर व बाल चिमुकल्यांना खूप आभार. धन्यवाद. मुलांसाठी जे लिहितात ते मला एकनाथजी आव्हाड सर खूप सुंदर, म्हणजे अगदी भारावून आपण गेलेले. एकदा जोरदार काय आवाज सरांसाठी होत्या. आवाज काही येत नाही टाळ्यांचा, सगळे बोलून गेले पाहिजे. धन्यवाद. आणि सराफ सर थोडक्यात बोलले. सराफ सरांचा सुद्धा परिचय मोठा आहे, पण त्यांनी आपली एक इच्छा सर्व मुलांना आहे का, एक इच्छा त्यांनी आपली पूर्ण केली नाही. त्यांनी नाट्यांकुर आहे, ते उत्कृष्ट नाटककार आहेत आणि ते कलाकार आहेत. त्यांनी एक नाट्यछटा तरी सरांनी म्हणायलाच पाहिजे आज, बरोबर की नाही?
नाही समारोप आला नाही. मुलं कमी जास्त होऊ शकतात. एकच किती 2च मिनिटं लागतील सर. आपले कावळे बिचारे ओरडतात संध्याकाळी तर म्हणाले ते आज्ञाप्रमाण नाट्यचित्राला फार वेळ लागत नाही. संस्था पुणे या संस्थेचं चाळकवाडी जिल्ह्याचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. जोरदार सरांसाठी आपण टाळ्या वाजूया. बाल साहित्यिकांसाठी काम आपलं चालू जुन्नरमध्ये होणार आहे आणि त्यांचं अध्यक्षपद संदीप वाघोले सर भूषवणार आहेत. हॅलो, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था गेली 50 वर्षे पुण्यामध्ये काम करत आहे. महाराष्ट्रभर त्याच्या शाखा झालेल्या आहेत. चाळकवाडी येथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेची शाखा सुरू झालेली आहे. त्या संस्थेच्या शाखेला मान्यता देण्याचं पत्र आम्ही मुख्य संस्थेकडून त्यांना प्रदान करत आहोत. त्या संस्थेच्या शाखाध्यक्ष संदीप वाघोले हे पत्र स्वीकार आहोत. त्याचबरोबर नव्याने सुरू होणारी दुसरी शाखा आणि जागा जर शिल्लक राहिली तर आपण मुलांना बसवणार आहोत. मुलांनी कृपया तिथं पहिल्यांदा भोजनासाठी बसू नये. पुन्हा एकदा सर्व हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.